आज आनंदी येथे अगस्त्य आश्रम तसंच आनंदीचं प्राचीन भैरवनाथ मंदिर इथं हेल्थ ज्या सेलिब्रेट आहे त्या आयुर्वेदिक लोकांना प्रचार प्रसार करून त्याच्यातनं कॅन्सरसारखे रुग्ण सुद्धा बरे होतात असे त्यांच्याकडे एक आयुर्वेदिक जे मेडिसिन आहे ते फारच उपयुक्त आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा आम्ही प्रॅक्टिकली बघितलं आणि अगस्त्य आश्रम ही लोकसेवा आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना ताबडतोब सांगितलं की इथे आनंदीमध्ये इंद्रायणी हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये अनेक असे कॅन्सरचे पेशंट येतात पण त्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळत नाही. पण भोसले मॅडम जे आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत यांनी त्यांचे चांगलं मार्गदर्शन देऊन आणि काही लोकांना मेडिसिन देऊन तर तुमचं जे कॅन्सरचं प्रमाण आहे हा भारत मुक्त कॅन्सर करण्याचा त्यांचा उद्देश जो आहे संकल्प आहे तो एकदम स्मृतिबद्ध आहे आणि असे प्रत्येक डॉक्टरांनी व सामाजिक ट्रस्टींनी प्रतिष्ठाननी अशी काहीतरी मुवमेंट हातात घेतली तर निश्चित भारताचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. आज अगस्त्य आश्रममध्ये आम्ही गेले अनेक वर्षापासून करून कमी पैशाने भाड्याने लोकांची त्यांची सेवा करतो कॅन्सरच्या रुग्णांची. आज तसेच मॅडमला याच्या पुढेही असेच कॅन्सरचे इथे शिबिर लावा आणि कॅन्सरमुक्त आनंदी करा एवढाच तुमचा उद्देश आहे. एवढं बोलून माझं दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. हर हर आरोग्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर लावलं होतं. सकाळी आपण एक शिबिर आहे भैरवनाथ मंदिर वडगाव चौक तिथे आपण राबवला. तसंच आपण अगस्त्य आश्रम लोकसेवा ट्रस्टमार्फत आपण एक आरोग्य शिबिर भरवलं होतं. तिथं खूप सारे कॅन्सर पेशंट आपण चेक केले आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण आज कॅन्सर लोकांना कसं मार्गदर्शन करता येईल याच्याविषयी आपण डिस्कस केलं आणि सपना मॅडमचं आणि बोलापुरी बाबा यांचा आपल्याला खूप प्रतिसाद मिळाला. त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आज दिनांक 24/6/2024 रोजी वार गुरुवार या दिवशी सनेज हेल्थ केअर आणि लोकसेवा ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण आज मोफत आरोग्य शिबिर राबवले. मोफत आरोग्य शिबिर हे आपले भैरवनाथ मंदिर वडगाव चौक आणि हे अगस्त्य आश्रम येथे राबवण्यात आले आणि आपल्याला हे लोकसेवा ट्रस्टचे महाराज भोलापुरी सर यांचा आपल्याला भरपूर प्रतिसाद भेटला आणि आपण जवळजवळ यामध्ये 60 ते 70 पेशंटचं चेकिंग केलं. आपण मोफत फ्री तपासणी केले. जवळजवळ 10-12 पेशंट जे कॅन्सरच्या आता इथं बसलेले आहेत तुम्ही बघत असाल तर त्यांची आपण तपासणी केली. त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केले आणि आपल्या सनेज हेल्थकेअरच्या माध्यमातून किंवा आयुर्वेदिक सेल्युलर थेरपीच्या माध्यमातून आणखी काय काय मेडिसिन घ्यायला हवे त्याविषयी त्यांना आणखी मार्गदर्शन केले आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटलेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही लोकसेवा ट्रस्टचे महाराज भोलापुरी यांचं मनापासून हार्दिक धन्यवाद मानतो. आणि आज भरपूर आम्हाला माझे सहकारी कृष्णा भोसले सर, निहाल सर, उदयराज सर आणि निखिल सर यांचे मला भरपूर सहकार्य भेटले आणि आमच्या या सनेज टीमच्या माध्यमातून आम्ही भरपूर प्रतिसाद भेटला आम्हाला पेशंटचा आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांचं धन्यवाद मानते. थँक्यू.